तर मुंबईवरून मी येऊन पोहोचलेली आहे त्र्यंबकेश्वरला आणि नाशिक दर्शनची ही आमची 2 दिवसाची टूर आहे। सकाळी 7 वाजताच आम्ही इथे येऊन पोहोचल्यामुळे इथे काहीच दुकानं खुले होते। मंदिरात जाण्या अगोदर अशा छोट्याशा मार्केटमधून आपण तिथपर्यंत पोहोचतो। इथून बाबा महादेवचा टिक्का लावत मी निघते पुढे दर्शनासाठी। त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामध्ये असून हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। सुट्टीच्या दिवशी साधारणतः इथे दर्शनासाठी 4 घंटे लागतात, पण आम्ही पहाटेच इथे दर्शनासाठी आलो त्यामुळे आमचं हे दर्शन फक्त 1 तासाच्या आतमध्येच घडलं। ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेलं त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तिथे 12ही महिने भाविकांचा मोठा राबता असतो। एवढं छान दर्शन झाल्याच्या नंतर मंदिरातून आम्ही बाहेर आलो आणि इथला परिसर एवढा जास्त सुंदर आहे। त्र्यंबकेश्वर दर्शन छान झाल्याच्या नंतर आम्ही पुन्हा बसकडे येतो आणि पुन्हा आम्ही आमच्या रूम वरती येऊन पोहोचतो। इथे आम्हाला पोटभर गरम गरम मिसळ पावचा नाश्ता मिळतो। नंतर रूम मधून बॅग्स घेऊन आम्ही निघतो आमच्या पुढच्या डेस्टिनेशन कडे। आता पुढचं लोकेशन काय असेल हे